नमस्कार, मी सोमशाळाक्षरी. आज आपण बघणार आहोत नॉमेनक्लेचर. कार्बोहायड्रेटला कसं नाव देतात त्याच्याबद्दलची माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. कार्बोहायड्रेटमधला मोनोसॅकराइडला IUPAC सिस्टीमनुसार कसं नाव देतात त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. ओके, आता मला सांगा, आपण कशाबद्दलची माहिती घेतोय? फक्त मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड म्हणजे अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस होतच नाही, त्याच्यापेक्षा स्मॉलर युनिट तयार होतच नाही, असा जो कार्बोहायड्रेट आहे त्याला आपण म्हटलं मोनोसॅकराइड. या मोनोसॅकराइडला IUPAC नाव कसं लिहायचं त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. ओके, आता तुमच्यासमोर मी नाव लिहितो, मोनोसॅकराइड. आणि या मोनोसॅकराइडला आपल्याला नाव लिहायचं आहे IUPAC नाव. ओके, आता आपल्यासमोर जी काय माहिती आहे ही सगळी माहिती थोडक्यात आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. ऐका बाबांनो, आपण काय लिहिलं? मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइडला नाव लिहायचं आहे कोणतं? IUPAC. बघा, अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, ह्या तुमच्या मोनोसॅकराइडला काय नाव आहे? या तुमच्या मोनोसॅकराइडला एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. समजलं का? आता तुम्हाला माहित आहे, आपण ज्या कार्बोहायड्रेटची माहिती घेतो तो तुमच्या समोर आहे. कुठला? मोनोसॅकराइड. आणि या मोनोसॅकराइडला आपल्याला IUPAC नाव द्यायचं आहे. आणि एक लक्षात घ्या, या तुमच्या मोनोसॅकराइडचं IUPAC नाव आहे ग्लायकोज. ग्लायकोज is the IUPAC name of the monosaccharide. मोनोसॅकराइडचं IUPAC नाव काय आहे? ग्लायकोज. लक्षात ठेवा, विसरू नका. ग्लायकोज इज द IUPAC नेम ऑफ द मोनोसॅकराइड. ग्लायकोज. ओके, एक कन्सेप्ट पूर्ण आहे. आता या ठिकाणी एक वाक्य फार महत्त्वाचं आहे. आता हे सोपं होतं, लिहिलं ग्लायकोज. ओके, मोनोसॅकराइडला ग्लायकोज असं म्हणतात IUPAC नेम सिस्टीमनुसार. त्याचं ते जनरल नाव आहे. जनरल नेम ऑफ द मोनोसॅकराइड अकॉर्डिंग टू द IUPAC सिस्टीम ऑफ द नॉमेनक्लेचर. कुठलं नाव? ग्लायकोज. हे त्याचं जनरल नाव आहे. ओके, एक कन्सेप्ट क्लिअर झाला, घोळ करू नका. ओके, आता ही सगळी माहिती घेत असताना एक वाक्य अतिशय महत्त्वाचं, की तुमचा जो कार्बोहायड्रेट आहे, तुमचा जो मोनोसॅकराइड आहे, या मोनोसॅकराइडला आपण IUPAC नेम सिस्टीमनुसार नाव लिहिणार आहोत. ते नाव कसं लिहायचं? मग त्याच्यासाठी त्याच्यामध्ये कुठला ग्रुप आहे बघावा लागतो. ऐका मी काय सांगतोय. समजा नंबर 1, समजा तुमच्या मोनोसॅकराइडमध्ये CHO ग्रुप आहे. आपण कशाबद्दलची माहिती घेत आहोत? फक्त मोनोसॅकराइड. समजा तुमच्या मोनोसॅकराइडमध्ये एक CHO ग्रुप आहे, तर त्याला म्हणायचं अल्डोज. बघा, if a monosaccharide contains one CHO group किंवा one aldehydic carbonyl group असं म्हटलंय. one aldehydic carbonyl group म्हणजे थोडक्यात CHO ग्रुप असेल, दॅट इज कॉल्ड एज द अल्डोज. अल्डोज म्हणजे अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट, अशा प्रकारचा मोनोसॅकराइड, त्या मोनोसॅकराइडमध्ये CHO ग्रुप आहे. ओके, दुसरं महत्त्वाचं, समजा त्याच्यामध्ये CO ग्रुप आहे. हा कुठला आहे? अल्डिहाइड ग्रुप आहे. हा कुठला आहे? कीटो ग्रुप आहे. समजा अल्डिहाइडिक ग्रुप असेल किंवा अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप असेल आणि हा आहे कीटॉनिक कार्बोनिल ग्रुप. जर कीटॉनिक कार्बोनिल ग्रुप असेल, दॅट इज कॉल्ड एज कीटोज. दोन शब्द महत्त्वाचे. अल्डोज कधी म्हणायचं, कीटोज कधी म्हणायचं? लक्षात ठेवा. अल्डोज कधी म्हणावं? जर एखाद्या मोनोसॅकराइडमध्ये CHO ग्रुप असेल, फक्त एक, त्याला म्हणा अल्डोज. कीटोज कधी म्हणावं? जर तुमच्या मोनोसॅकराइडमध्ये एक CO ग्रुप असेल, म्हणजे कीटॉनिक कार्बोनिल ग्रुप असेल, त्याला म्हणावं कीटोजेस. म्हणजे अल्डोज आणि कीटोज हे शब्द कधी वापरायचं? अल्डोज तेव्हा वापरायचं जेव्हा CHO असेल. CHO म्हणजे काय म्हणायचं त्याला? अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप असा शब्द पुढे पुस्तकात केला आहे. आणि CO म्हणजे काय म्हणलंय? कीटॉनिक कार्बोनिल ग्रुप. कीटोज वापरा. CHO ग्रुप अल्डोज, CO ग्रुप कीटोज. ओके, ह्या दोन गोष्टी पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. अजून एक महत्त्वाचं वाक्य, तुमचा जो मोनोसॅकराइड आहे त्या मोनोसॅकराइडमध्ये कार्बन किती आहेत बघायचं आणि कार्बनच्या संख्येनुसार नाव लिहायचं. संपलं. म्हणजे दोन गोष्टी महत्त्वाच्या.
तुमच्या कार्बोहायड्रेटमध्ये कोणतं फंक्शनल ग्रुप आहे आणि तुमच्या कार्बोहायड्रेटमध्ये कार्बनची संख्या किती आहे, दोन गोष्टींचा विचार करा. बरोबर आहे का? पहिल्यांदा का बघितलं आपण हे फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप नीट ऐका, गावळ करू नका, व्यवस्थित समजून घ्या म्हणजे बराबर व्यवस्थित लक्षात येईल. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे. हो का? तुमच्या मोनोसॅकराइडमध्ये कोणत्या प्रकारचा फंक्शनल ग्रुप आहे त्याप्रमाणे नाव वापरा. जर तुमच्या मोनोसॅकराइडमध्ये CHO हा फंक्शनल ग्रुप असेल म्हणजेच अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप असेल तर अल्डोज म्हणा. जर तुमच्या मोनोसॅकराइडमध्ये CO ग्रुप असेल म्हणजेच कीटॉनिक कार्बोनिल ग्रुप असेल तर त्याला कीटोज म्हणा. एक कन्सेप्ट. आता कार्बनची संख्या मोजा आणि कार्बनच्या संख्येनुसार पण त्याला नाव लिहायचं आहे. हे नाव कशानुसार? अकॉर्डिंग टू द फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन द मोनोसॅकराइड. त्याला आपण नाव लिहिलं अल्डोज, कीटोज. आता आपल्याला या मोनोसॅकराइडला नाव लिहायचं आहे आणि हे नाव लिहायचं आहे अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ कार्बन्स. आता बघा इथे तुम्ही नंबर ऑफ कार्बन्स, नंबर ऑफ कार्बन्स. ठीक आहे. आता कार्बनची संख्या किती आहे ह्याप्रमाणे नाव लिहा. समजा कार्बनची संख्या 1 असेल, 1 तर नसते, सोडा 1 नसते, सॉरी. समजा कार्बनची संख्या 3 असेल तर म्हणा ट्रायोज. कार्बनची संख्या 3 असेल तर त्या मोनोसॅकराइडला काय म्हणायचं? ट्रायोज. ट्रायोज म्हणजे कार्बन 3. चला, कार्बनची संख्या 4 असेल म्हणा टेट्रोज. टेट्रोज. कार्बनची संख्या 5 असेल म्हणा पेंटोज. कार्बनची संख्या 6 असेल म्हणा हेक्झोज. कार्बनची संख्या 7 असेल म्हणा हेप्टोज. ह्या दोन गोष्टी पहिल्यांदा लक्षात घ्यायचं, दुसरं काहीही लक्षात घ्यायची गरज नाही. बस एवढं तुम्हाला कळालं, बाकीचा भाग ऑटोमॅटिक लक्षात येईल. बस संपलं. बघा एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, पुन्हा डबल सांगतो. शांत व्हा, थोडं रिलॅक्स व्हा, शांत व्हा. ऐका मी काय सांगतोय. अरे बाबांनो, मोनोसॅकराइड आहे, त्या मोनोसॅकराइडला आपल्याला IUPAC नाव लिहायचं आहे, नेम लिहायचा आहे अकॉर्डिंग टू द IUPAC सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. ओके. दोन गोष्टींचा विचार करा. पहिल्यांदा कशाचा विचार करा? फंक्शनल ग्रुपचा. पुन्हा कशाचा विचार करा? त्याच्यामध्ये असलेल्या कार्बनच्या संख्येचा. कन्सेप्ट क्लिअर? ओके. आता फंक्शनल ग्रुपनुसार काय नाव लिहायचं ते सांगतो. समजा तुमच्या मोनोसॅकराइडमध्ये जर एक CHO ग्रुप असेल म्हणजेच एक अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप असेल तर त्या मोनोसॅकराइडला म्हणा अल्डोज. 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 समजा तुमच्या त्या मोनोसॅकराइडमध्ये एक CO ग्रुप असेल म्हणजेच कीटॉनिक कार्बोनिल ग्रुप असेल तर म्हणा त्याला काय म्हणा? कीटोजेस किंवा कीटोज म्हणा. अल्डोज अल्डिहाइड असेल तर, कीटोज कीटोन असेल तर अल्डिहाइडसाठी अल्डोज, कीटोनसाठी कीटोज. कन्सेप्ट क्लिअर? अजून एका महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करायचा. कशाचा? त्याच्यामध्ये असलेल्या कार्बनच्या संख्येचा. समजा कार्बनची संख्या 3 असेल ट्रायोज, कार्बनची संख्या 4 असेल टेट्रोज, कार्बनची संख्या 5 असेल पेंटोज, कार्बनची संख्या 6 असेल हेक्झोज, कार्बनची संख्या 7 असेल हेप्टोज. संपलं. दोन गोष्टींचा विचार करा. फंक्शनल ग्रुप, कार्बनची संख्या. फंक्शनल ग्रुप प्रमाणे म्हणा अल्डोज, कीटोज. आणि कार्बनच्या संख्येनुसार नंबर ऑफ कार्बननुसार म्हणा ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज, हेक्झोज, हेप्टोज. आणि ह्या दोन शब्दांचा वापर करून आपण या ठिकाणी मोनोसॅकराइडचं नाव तयार करणार आहोत. IUPAC नॉमेनक्लेचर हम देखने वाले है. IUPAC नाव कसं देतात त्याच्याबद्दलची माहिती बघायचं आहे आपल्याला. आता उदाहरण घेऊ, कळेल. हे बघा, एवढं कळालं का? एवढं कळलं असेल लई सांगायची गरज नाही. ओके. अल्डोज, कीटोज, अल्डोज, कीटोज, अल्डोज, कीटोज, अल्डोज, अल्डोज, कीटोज. हे ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज, हेक्झोज, हेप्टोज, अल्डोज, कीटोज, ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज, हेक्झोज,
हेप्टस. ओके, आता बघा उदाहरण बघा, हो का. एक्झाम्पल घेतो. CHY 2 3 4 5 आणि 6 CH2OH. ऐका बरं का, नीट ऐका. पहिल्यांदा उदाहरण घेतो म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल कसं नाव असतंय. नाव घ्यायची पद्धत फार सोपी आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आता हा कंपाऊंड आहे, ह्याचं नाव ग्लुकोज आहे. ह्याला लिहायचं IUPAC नाव. ह्याला नाव कसं लिहायचं बघा. पहिल्यांदा बघा ह्याच्यामध्ये कुठला ग्रुप आहे, CHO. चला, ह्याच्यामध्ये ग्रुप आहे CHO. CHO आहे म्हणजे काय म्हणायचं, अल्डोज. काय म्हणायचं, अल्डोज. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कार्बन मोजा किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. 6 कार्बन, 6 कार्बन. हां, काय म्हणायचं, हेक्झोज. बघा 2 शब्द वापरले आपण. अल्डोज का बरं, CHO ग्रुप आहे म्हणून. ह्या तुमच्या मोनोसॅकराइडमध्ये कुठला फंक्शनल ग्रुप आहे, CHO, म्हणजे अल्डिहायडिक कार्बोनिल ग्रुप आहे म्हणून काय म्हणलं, अल्डोज. ह्याच्यामध्ये कार्बन किती आहेत, 1 2 3 4 5 6. अरे कार्बनची संख्या 6 आहे म्हणून लिहिलं हेक्झोज. आता हे दोन्ही मिसळून लिहा. मग काय घ्यायचं, हे ALDO घ्यायचं, अल्डो, आणि इकडचं हेक्झोज, अल्डो हेक्झोज म्हणायचं. काय नाव झालं, अल्डो हेक्झोज. इथला फक्त अल्डो घ्या, हे हेक्झोज, अल्डो हेक्झोज. ह्याचं IUPAC नाव झालं. ह्या कंपाऊंडचं नाव काय, अल्डो हेक्झोज. कळलं का बघा, अतिशय सोपं आहे, फक्त व्यवस्थितपणे समजून घ्यायचं. दिसते ना सर्वांना. ओके, अजून एक बघा उदाहरण. एक एक एक्झाम्पल घेऊ, आपल्याला कळून जाईल सर्वांना. ओके, बघा. C डबल बॉन्ड O 2 3 4 5 आणि CH2OH. HOH OH HOH. ठीक आहे. पहिल्यांदा बघा ह्याच्यामध्ये कोणतं फंक्शनल ग्रुप आहे, C डबल बॉन्ड O आहे. C डबल बॉन्ड O आहे म्हणजे कीटॉनिक कार्बोनिल ग्रुप. याच्यामध्ये आहे CO ग्रुप. CO ग्रुप असेल तर काय घ्यायचं, कीटोज. ओके, मोजा कार्बनची संख्या 1 2 3 4 5 6. कार्बनची संख्या 6 आहे म्हणून काय म्हणायचं, येस, हेक्झोज. मिसळा दोन्ही. ह्याच्यामधला घ्या कीटो, ह्याचं घ्या हेक्झोज. का नाव होईल, कीटो हेक्झोज. ह्या का नाव लिहायचं. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे हो. ह्याच्यामध्ये आपल्याला वेगळं काहीही सांगायची गरज नाही. सगळे एक्झाम्पल्स फार सोपे आहेत. ह्याचं नाव ग्लुकोज आहे, ह्याचं नाव फ्रुक्टोज आहे. आणि IUPAC नाव कसं लिहितात ते पण तुमच्या समोर आहे. ह्याचं नाव आहे अल्डो हेक्झोज, ह्याचं नाव आहे कीटो हेक्झोज. हे नाव कसं तयार झालं ते पण तुमच्या समोर सांगितलं. ओके, आता बघा नेक्स्ट. CHO CH2OH OH H. आता ह्याला नाव लिहू. पहिल्यांदा बघा ह्याच्यामध्ये कोणता फंक्शन ग्रुप आहे, CHO. ठीक आहे. आता CHO आहे म्हणल्यावर काय म्हणायचो, अल्डोज. काय म्हणायचं, अल्डोज. CHO असेल अल्डोज आणि CO असेल कीटोज. अल्डोज कीटोज, अल्डोज कीटोज, अल्डोज कीटोज. CHO अल्डोज, CO कीटोज, CHO अल्डोज. अशा प्रकारे. ओके, लिहिलं. मोजा कार्बन 1 2 3. कार्बन किती आहेत, 3. हा, 3 कार्बनला काय म्हणायचं, ट्रायोज. मिसळा दोन्ही. आता ह्याचं नाव अल्डो आणि हे ट्रायोज. का नाव होईल, अल्डो ट्रायोज. का नाव आहे, अल्डो ट्रायोज. नेक्स्ट बघा. आता हे एक्झाम्पल आहे. आणखी एक उदाहरण घेऊ आपण. बघा ऐका. CHO 2 3 4 आणि 5. CH2OH. चला, इथं काय, OH, इथं H, इथं OH, OH आणि H. चला, ह्याच्यामध्ये कुठला ग्रुप आहे, CHO म्हणजे काय, अल्डोज. मोजा कार्बन 1 2 3 4 5. कार्बन 5 म्हणजे काय, पेंटोज. लिहा नाव आता, अल्डो पेंटोज. संपलं, अल्डो पेंटोज. म्हणजे प्रत्येक नाव कसं आलं हे आपण लक्षात घ्यायचं आहे. अजून एक नाव सांगतो बघा. 2 3 4 5 6 आणि हे 7. CH2OH. ठीक आहे. OH H. चला, कुठला ग्रुप आहे, सॉरी
आहा सारी आहा सारी आहा सारी 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 सारी. आता हे स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. अरे बाबा ह्याच्यामध्ये कुठला फंक्शनल ग्रुप आहे? हो का, CO आहे, म्हणजे किटॉनिक कार्बोनिल ग्रुप आहे. आणि तुम्हाला माहित आहे CO असं ते कामाचं किटोज. मोजा कार्बन 1 2 3 4 5 6 7 कार्बन 7 म्हणजे हेप्टोज. मिळा किटो हेप्टोज लिहू का इथं, किटो हेप्टोज. जरा अशी किती उदाहरणं घेता येतील, समजलं का? अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपल्यासमोर आहे. प्रत्येक कन्सेप्ट आपण व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे आणि प्रत्येक नाव कसं तयार झालं हे सगळे उदाहरणं आपण एकाच वेळेस तुमच्यासमोर घेतलेले आहे. प्रत्येक उदाहरणाचं नाव कसं तयार झालं हे तुमचं तुम्ही समजून घ्या. आणि याच्यामध्ये फक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नंबर 1, त्याच्यामध्ये कुठला फंक्शनल ग्रुप आहे. अल्डिहाइड असेल अल्डोज, कळलं का? कीटोन ग्रुप असेल तर कीटोज. आणि कार्बनची संख्या मोजायचं आणि कार्बनच्या संख्येप्रमाणे नाव लिहायचं. कार्बन 3 ट्रायोज, कार्बन 4 टेट्रोज, कार्बन 5 पेंटोज, कार्बन 6 हेक्झोज, कार्बन 7 हेप्टोज. संपलं. याप्रमाणे हे नाव आहे. आणि मग फंक्शनल ग्रुपचं नाव आणि कार्बनच्या संख्येनुसार नाव हे दोन्ही मिसळायचं आणि नाव तयार करायचं. कसं हे आपल्या समोर आहे. अल्डोजमधला फक्त अल्डो घ्यायचं, किटोजमधला फक्त किटो घ्यायचं आणि पुन्हा जे कार्बनची संख्या आहे त्याप्रमाणे नाव लिहायचं. मग अल्डो ट्रायोज, किटो ट्रायोज, पुन्हा अल्डो हेक्झोज, अशा प्रकारची ही सगळी नावं तुमच्यासमोर आहेत. प्रत्येक नाव कसं आहे ह्या सगळ्यांचं स्पष्टीकरण आपल्यासमोर सांगितलेलं आहे. हे व्यवस्थित समजून घ्या. अशा प्रकारचा एक छोटासा बीट आपल्या अभ्यासक्रमाला होता, तो तुमच्यासमोर सांगितलेला आहे. अशा प्रकारची संपूर्ण सिस्टीम आहे. अशा प्रकारे या ठिकाणी कार्बोहायड्रेटला नाव देण्यात येतं. तर ही संपूर्ण माहिती आपल्यासमोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.